जय जिजाऊ, जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाबाई साहेबांचा विजय असो। आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडत नाही, वाऱ्यावर सोडलं तरी बुडत नाही, असा आपला मान राजा आहे। धन्य तुळापूरच्या मायभूमीवर प्राण वाहिला ना, महाराष्ट्राचा हिरा म्हणून कीर्ती रूपी राहिला। श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून कीर्ती रूपी राहिला। धन्य तुळापूरच्या मायभूमीवर कीर्ती रूपी राहिला। हात तोडले हार जाईना मी मराठाना, डोळे काढिले हार जाईना मी मराठाना, जीभ कापली हार जाईना मी मराठाना, मी मराठाना। काय करावा हिंदू धर्माला, हिंदू धर्माला, औरंगजेबाने हात लावित त्याच्याच कर्माला, औरंगजेबाने हात लावित त्याच्याच कर्माला। काय करायचे मुस्लिम धर्माला, मुस्लिम धर्माला, गळाभर सोनं कुंकू नाही कपाळाला, गळाभर सोनं कुंकू नाही कपाळाला। शिवशंभूचे बंधू राजाराम आले शोधेला, धन्य तुळापूरच्या मायभूमीवर आले शोधेला। आणि धनाजी आणि विठूजी आणि संताजी आले शोधेला, धन्य तुळापूरच्या मायभूमीवर आले शोधेला। शिरमस्तकी धरून यांनी कल्लोळ केला, खालच्या टोका पासून वरल्या टोकापर्यंत। लाडला माझा लाडला शंभू राजा, नकाई सरू बलिदान शंभूचे, नकाई सरू बलिदान, नकाई सरू बलिदान शंभूचे, नकाई सरू बलिदान, कसे सरू बलिदान शंभूचे, कसे सरू बलिदान। हर हर महादेव। आंब्या पालथा मेल्यावर असतो का नाही, मृत्यू झाल्यावर लिंबाचा टाकला मेल्यावर लागतो की नाही। त्यांनी काय केलं, औरंगजेबाने गुढी उभरा साडी नेसवा इज्जत माळवा त्याचा आंब्या पालथा घातला आणि ते मुंडकं फिरवलं। बरंच हे 10-5 गावात फिरवले, इकडं पार वडूचे कोरेगावपर्यंत। ते मुंडकं फिरवलं आणि अजून हाडाची फेकाफेकी केली औरंगजेबाने। इकडे तिकडे हाडं फेकलेली आहेत, त्यांना गावली तेवढी त्यांनी ठेवल्यात। आणि ती मुंडकं फिरून कुठंतरी टाकलं, तिकडे वडूला टाकलं का कुठं टाकलं काय माहिती, पण ते फिरवली त्याच्यामध्ये त्या कांबटपटमध्ये निघालं। मग ते कुठं टाकलं ते काय मी काय सगळं ऐकलं नाही। ह्या गावातलं जे लोकांचं जे आडनाव आहे ते शिर्के का काय त्याचा त्यांचं आडनाव होतं शिर्के। संभाजीराजांना त्यांची बहीण दिली सख्खी धनाजी शिर्क्याची, ते फिरतीला शिवले मग शिर्क्याचं शिवले झाले। बामणांनी गडी ठुलं शेती करायला आणि मोर कुळ कायदा निघाला। 17 वाडे होते बामणाचे आणि अख्ख्या कुळ कायद्याच्या जमिनी आहेत सगळ्या 32 गच्याच ह्या गावाला। तिकून सरहा देऊन आली होती पळत ती लोक। हातीच्या वजनाचं सोनं औरंगजेबा त्यांना देणार होता आणि धनाजी शिर्क्याला म्हणला मारणार नाही, फक्त 2 शब्द कबूल करणार आहे, मी मारणार नाही असं त्याच्याशी खोटं बोलला आणि मारलं राजांना। दारा आई उदे बोला, आई उदे बोला, दिली तलवार शिवबाला, जिजाऊ काही बोले जिजा भवानीला, संभळाई तुझ्याच लेकराला, दिली बघ तलवार शिवबाला। आई उदे बोला, आई उदे बोला, दिली तलवार शिवबाला। जाऊ द्या। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। ठीक आहे करा, सांगा आजी तुमचं नाव काय? बाळाबाई पांडुरंग भंडारे, तुळापूरचे रहिवासी, ह्या गावची कन्या,
आणि बालपण इथंच, जन्म इथंच. हे बालपणापासून माहिती आहे. हे झाडायला मदतीला अख्खी शाळा येत होतो आम्ही. अच्छा रावजीबा देसाई तिथं समाधी आहे, 68 वर्ष सेवा केली. अच्छा, इथं समाधी. हा, ते रावजीबा देसाईला एक माणूस म्हणला की ती याच्या खाली तांब्याची पेटी आहे, याच्या खाली पुतळ्याच्या खाली. त्याच्यात एका बाजूला हाडं भरल्यात, एका बाजूला तांब्याचा तांबटपट 5 किलोचा पात्र आहे. अच्छा, अशी घडी आहे, लांब आहे पण अशी घडी सारखं आहे. अच्छा, त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या तांबटपट लिहिलेलं आहे. आणि बघवा कपडा होता ते 70 साली 1970ला आम्ही गवंड्याच्या हाताखाली होतं, काढून टाकला, दुसरा टाकला. अच्छा, त्या त्या रावजीबा देसाईची तर समाधी आहे. त्याला एक मॅनेजर म्हणला तुला लागण एवढा पैसा देतो, ती पेटी दे. ती समाधी कुठे आहे नेमकी? पुढे काहीच नाही. अच्छा, हा, समोर त्या झाडाच्या शेजारी. हा. हा हा. तर तो काय गावात येऊन रडायला लागला, लग्न केलं नाही मी, आयुष्यभर सेवा करतो, जर पेटी चोरीला गेली तर मी जीव देईन. मग गावातल्या लोकांनी मनावर घेतलं, तरी पण त्याला विश्वास नाही. त्यांनी पेटी काढून त्या महादेवाच्या आतच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवली. आणि मग ते 70 साली लोकांनी मनावर घेतलं तो रावजीबा देसाई जर मेला तर आपली सेवा. तुमचं नाव सांगा आजी. बायडाबाई पांडुरंग भंडारे, तोळापूरचे रहिवासी, त्या गावची कन्या. शिरक्याचं शिवले झालं, ते गणाजी शिरक्याचं ते विरोध आलेलं शिरके तिला शिवले म्हणून शिरक्याचं शिवले झालं. बामणाचे 17 वाडी होते, बामणाने गडी ठेवलं शेती करायला. म्हणजे आडनाव जे आहे ते शिरक्याचं शिवले झालं. गणाजी शिरक्याची बहीण संभाजी राजांना दिली. शिरके आडनाव होतं, मग राजांना शिवले म्हणून शिरक्याचं शिवले झाले. तुम्ही ते गणाजी शिव त्यांचं काय बोलले ते राजांना? गणाजी शिरके. तो गणाजी शिरके आहे ना आपल्या राजाशी विरोधच आला. अच्छा, तर ते गणाजी शिर्केची बहीण संभाजी राजांना सख्खी बहीण दिली, हा, पत्नी म्हणून. बर. आणि त्या गावात बामणाचे 17 वाडे होते. बर. फक्त बामणच राहत होती इथं या तुळापूर गावामध्ये. ठीक आहे. आणि हे शिर्के तिकून गणाजी शिर्केने आणलं. कुठून सरहद्दीवरून, कोकण ठाण आपलं ते कोकणातून वगैरे सरहद्दीवरून म्हणतात काय माहिती. ठीक आहे, ठीक आहे. हा. आणि ते आणलं आणि औरंगजेबाला हातीच्या वजनाचं सोनं देईल. अच्छा. पण ते गणाजी शिर्क्याशी खोटं बोलला. ते म्हणला मारणार नाही, 2 शब्दाचं काम आहे. कोण खोटं बोललं? औरंगजेबा म्हणला. कोण खोटं बोललं? औरंगजेबा. अच्छा. म्हणला की मारणार नाही जीव, 2 शब्दाचं काम आहे. तेवढं कबूल झालं की मी मारणार नाही म्हणून असं खोटं बोलला गणाजी शिर्क्याला. आणि मग त्या रावजीबा देसाईनी ती पेटी मग 70 साली गवंड्याच्या हाताखाली आम्ही कामाला होतो. आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत आंबट पटलेला आहे संताजी गोरफाड्याने. अच्छा. आणि ते बाळासाहेब पुरंदऱ्याने वाचला 70 साली. आणि नंतर ते चिपळूण तालुका आहे कोकणात, तिथं समेश्वर गाव आहे, तिथं सरदेशाही वाडा आहे. त्या वाड्यावर बाबांचा तंटा लागला होता, ते मिटवायसाठी राजे आले होते, संभाजीराजे. हा. तर घोड्यावरून औरंगजेबाने ओळखलं, अजून फितुरी झाली आणि शिरूर हायवेलीला आणलं. इथं 42 दिवस कैद करून ठेवलं राजांना. कुठं? हे तालुका खेड आहे, हा तालुका शिरूर आहे, हा तालुका हायवेली आहे. आणि त्या राजांनी 42 दिवस झाल्याच्या नंतर पहिला कोंबडा 3 वाजता आरावला. तुम्ही जे 42 दिवस राजांना ठेवलं होतं ते ठिकाण समोर कुठं? हे काय इथं दिसतं इथून समोर? पडलेलं नाही, चांगलं आहे. ती जी बाबळी वगैरे आहे एवढाच्या झाडाच्या पलीकडून काळं घुमट दिसतं, इथून दिसतं तुम्हाला. अच्छा. 42 दिवस राजांना तिथं ठेवलं होतं. अच्छा. कबूल करायसाठी. आणि वचन मागत होता जंगलात. ते वचन दे राजांना. वचन काय मागतोय जंगलात, दिला हातामध्ये हात, वचन काय मागतोय जंगलात. काय वचन मागत होते? मुसलमान हो. अच्छा. हा. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात, असा औरंगजेबा बोलत होता त्याला. आता हे जे ठिकाण आहे याच्याविषयी माहिती सांगा. नाही कंच हे इथला इतिहास काय? इथला इतिहास आहे ना, याच्या खाली तांब्याची पेटी आहे. अच्छा. त्या पेटीला कुलूप नाही, असं फिरवायचंय. एका बाजूला हाडं भरल्यात, एका बाजूला तांब्याचा 5 किलोचा पात्र आहे. त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लिहिलेले संताजी गोरफाड्यांनी लिहिले. त्याच्यामध्ये 2 नावं निघाली होती, गोपी आणि काशी. ही महाराजची 2 लोक होती, दानाजी विठोजी संताजी. हे त्याच्यामध्ये नावं निघाली होती, ते आले होते. ही 4-5 लोक त्याच्याकडे होती. आणि त्या तांब्याच्या पेटीत हाडं भरल्यात. एका बाजूला तांब्याचा 5 किलोचा पात्र आहे तांबटपट. ते जन्मापासून मृत्यूपर्यंत संताजी गोरफाड्यांनी लिहून ठेवलेली.
ती 70 साली आम्ही गवंड्याच्या हाताखाली होतो. मातीच्या वाट्यातली पेटी काढली आणि खाली सिमेंट टाकून खाली गाडली. ते रावजीबा देसाईला एक मॅनेजर म्हणला, सेवा करीत होता ना तो, इथं समाधी आहे त्याची. अच्छा. तर म्हणला अलागणी एवढा पैसा देतो, म्हणला ती पेटी दे. म्हणून तो गरबाडला आणि त्याने गावातल्या लोकांना सांगितलं मी जीव देईन, पेटी गेल्यावर मी काय करू, मी लग्न केलं नाही. अच्छा. मग लोकांनी मनाव घेऊन ही कादंबरी बांधली 1970 अच्छा. ते गवंड्याच्या हाताखाली आम्ही कामं केली इथं. आणि या गावात एक राजा होता पूर्वी, त्या राजाला संपूर्ण सडला होता, म्हणजे पोट फुटला होता त्याला. ते रुद्रनाथाची समाधी आहे, त्यांनी सांगितलं इथं आंघोळ कर. आंघोळ केली, काशीचं पाणी हे पाण्याची तुलना केली. काशीपेक्षा गौभर तीर्थ जास्त भरलं इथं. अच्छा. भरल्याच्या नंतर त्या राजाने काय केलं, त्या गावाचं नाव नागरगाव होतं. अच्छा. ते बामणाला सोनं दान केलं, तुळदान. 12 ज्योतिर्लिंग बांधून काढली 600 रुपयात. दगडाला नाव कोरून ठेवलं त्या काळात 1200 वर्षाच्या आधी त्या राजांनी. आणि नागरगावाचं तुळापूर झालं हे. अच्छा. आणि हे कुळ कायदा निघाला, मोर यांनी जमिनी केल्या बामणाच्या, कुळ कायद्यात ह्यांना जमिनी मिळाल्या. हे अख्खं गाव 32 गच आहे. अच्छा. आणि फिरतीला शिवले, शिरक्याचं शिवले झालं, बामणांनी गडी ठेवलं आणि त्यांचं कागदपत्र होतं ते दिलं. हे करून कोणी हप्ता भरलं, कोणी नाही भरलं. आणि हे गाव तुळापूर गाव ते सांग. ते ना कोकणात चिपळूण तालुका संगमेश्वर गाव आहे तिथं. अच्छा. तिथं सरदेशाही वाडा आहे. त्या सरदेशाही वाड्यावर बाबांचा तंटा लागला होता, तंटा. ते मिटवायसाठी राजे गेले होते. घोड्यावरून औरंगजेबाने ओळखलं, 80,000 सैन्यांनी आडा घातला आणि शिरूर हवेलीनं आणलं आणि 42 दिवस त्या छावणीवर ठेवलं. आणि पाडव्याच्या दिवशी पाठ पहिला कोंबडा 3 वाजता हरवला, दुसरा 4 वाजता, तिसरा 5 वाजता पाठ. आणि राजांना महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं, ते घेतलं. साखर दांडा सकाट आपल्या राजाला इथं पालथं जपावलं. अच्छा. आणि लोक कपडे घ्यायचे शुभ, गाड्या घ्यायच्या शुभ, डाक करायचं शुभ. पाठ आपला राजा 5 वाजता मिळतोय, ते शुभ आहे का? पण लोक अजून दुःख पाळीत नाही. भीमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर, साखर दंड गुराशी आवळून गरजते तुळापूर. बंदिस्त जरी असला रयतेचा राजा, नाही झुकला शंभू माझा. औरंगजेबाने छळ केला, नाही छळाला पारावारा. मृत्यू पावला, नाही झुकला शंभू माझा. स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा.